हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर हा अक्षय तृतीयेचा ब्लॉग आहे आणि आजचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी केलेले पुण्य, पूजा, दान अक्षय म्हणजे कधी न संपणारं असतं असं म्हटलं जातं. खरं तर दिवसाची सुरुवात ही थोडी उशिराच झाली होती आणि का ते मी माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याची लिंक मी खाली देते, तर नक्की बघा सगळ्यांनी. आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर घरातली थोडीफार स्वच्छता जे काही सणासुदीला आपण करतच असतो ते केली. दारावर तोरण, रांगोळी, देवघर सजवणं, आपली नित्यपूजा आणि सोबतच आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते. सोबतच आजच्या दिवशी श्राद्ध व पितृपूजेलाही विशेष महत्त्व असतं. तर त्यामुळेच आज मला माझ्या सासऱ्यांचं श्राद्धही घालायचं होतं, आगरी घालायची होती. बरेच जण तर्पण सुद्धा करतात, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय तर कोणतंही कार्य आपलं पूर्ण होत नाही. तर 8 वाजेला मी स्वयंपाकाला लागली होती, तरीसुद्धा माझा 11 साडे संपूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा इथे बनवून झालेला होता. आणि थोडीफार जी काही आधीची भांडी वगैरे पडली होती तर ती मी सोबतच आवरून घेतली, कारण खूप पसारा दिसतो किचनवर आणि त्यामुळे इतर कामांमध्ये मन लागत नाही. तर सगळ्यात आधी मी सगळं किचन क्लीन करून घेतलं होतं. स्वयंपाक झाल्यानंतर फक्त पुरणाच्या पोळ्या काय तेवढ्या बनवायच्या ठेवल्या होत्या आणि थोडंसं तळणीचे पदार्थ होते जे की मला ताटं वाढताना करून घ्यायचे होते. तर इथे आता पुरणपोळ्या बनवून घेते मी. आणि पुरणपोळ्या झाल्यानंतर लागलेच थोडंफार जे काही तळणीचे पदार्थ होते, जसे की भजी होती, कुरडई होती, पापड आणि उडदाची वडे वगैरे सगळं तळून आणि सोबतच मी तळत असतानाच बाजूला ताटही करून घेतले होते नैवेद्यासाठी. आणि इथे आता सगळ्यात आधी घास टाकून घेतला. त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला, जे काही घागर भरलेले असते तर तिथे नैवेद्य दाखवला. आणि हे जे पात्र होतं ज्यात आपण घास टाकला होता तर ते संपूर्ण घरभर फिरून मी दारासमोर ठेवलं होतं बाहेर. सोबतच आपण ज्या दिवशी पितृजीव घालतो त्या दिवशी आपल्याला कोणाला तरी एका व्यक्तीला जेवायला बोलवायचं असतं, पण फारसं आता कोणी जेवायला मिळत नाही, म्हणून मी बाहेरच देऊन देते 1-2 जणांचा टिफिन म्हणून. तर अतिथी द्यायला गेले. त्यानंतर आमची जेवणं आवरली आणि इथे आता संध्याकाळी मी हे अक्षय पात्र भरून घेते. आणि आजच्या दिवशी बरेच जण सोनं किंवा चांदी खरेदी करतात. असं म्हणतात की आजच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू ती द्विगुणित होते किंवा वाढत जाते वर्षभर, त्याची रेलचेल असते घरात म्हणून. पण आजच्या दिवशी खूप गर्दी असणार होती म्हणून माझ्याकडे जुनंच मी एक चांदीचा तुकडा करून ठेवला होता छोटासा, तर तोच मी पूजेसाठी वापरला होता. आणि हे जे अक्षय पात्र आहे तर हे भरताना आपण तांदूळ, गहू, डाळ, साखर किंवा कोणत्याही अन्नधान्याचा वापर करू शकतो. हे पात्र समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर हे पात्र भरून झाल्यानंतर मी 1 माळ विष्णू गायत्री मंत्र आणि 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप केला होता. आणि आजच्या दिवशी बरेच लोक हे सत्यनारायणाची पूजासुद्धा घालतात घरात, माता लक्ष्मीची आणि नारायणाची सेवा म्हणून मी हे अक्षय पात्र भरून घेतलं होतं संध्याकाळच्या वेळेला. आणि फार काही लागत नाही, याला एक 5 ते 10 मिनिटात ही पूजा होते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.